मैदानामध्ये कुस्ती खेळण्यासाठी येतो त्यावेळेला तो शड्डू ठोकत येत असतो. शड्डू ठोकण्याचा उद्देशच आहे की मी घाबरत नाहीये, मी भीत नाहीये, मी लढण्यासाठी तयार आहे. तुमच्या डोळ्यामध्ये सुद्धा असा राग दिसला पाहिजे. अन्याय केला तर मी त्याला तिथंच सरळ करू शकते, तिथंच आडवा करू शकते, तिथंच त्याला उभा कापू शकते. अशा प्रकारचं रणगागिणीचं रूप तुमच्यामध्ये असलं पाहिजे. ही हिंमत, हे धाडस तुमच्यामध्ये निर्माण करणं गरजेचं आहे. पोलीस सुद्धा तुमच्या मदतीसाठी आहेत, इतर लोक सुद्धा तुमच्या मदतीसाठी आहेत. तुम्हाला अजिबात घाबरण्याची गरज नाहीये. बहुतांश कायदे हे महिलांच्या बाजूने आहे, मुलांच्या सुरक्षिततेसाठी आहे. पण आपण त्याची अंमलबजावणी करण्यामध्ये दुर्दैवाने कमी पडतोय. अंमलबजावणी करण्यासाठी आपल्याला सर्व स्तरावरती प्रयत्न करणं गरजेचं आहे. समाज म्हणून आपल्याला प्रयत्न करणं गरजेचं आहे. जागरूक नागरिक म्हणून आपल्याला प्रयत्न करणं गरजेचं आहे. शिक्षक, प्राध्यापक, वकील, डॉक्टर, इंजिनियर अशा बुद्धिवादी लोकांनी सुद्धा आवाज उठवणं गरजेचं आहे. आणि शासन प्रशासन सुद्धा यांनी चांगल्या पद्धतीनं अंमलबजावणी करणं गरजेचं आहे. आपण सर्वांनी मिळून प्रयत्न केले तर नक्कीच याची चांगल्या पद्धतीनं अंमलबजावणी होऊ शकते. तुम्ही अजिबात घाबरण्याचं कारण नाहीये. काही घटना जरूर घडलेल्या आहेत, पण त्या घटना घडल्या म्हणून संपूर्ण समाजातलंच वातावरण बिघडलेलं आहे असं अजिबात काही मानण्याची गरज नाहीये. इथं एवढी लोक जमलेली आहेत, त्यांना कुणालाही असा वाईट अनुभव आलेला नाहीये. मला सुद्धा असा काही वाईट अनुभव आलेला नाही. माझ्याकडे ज्या तक्रारी महिला आणि मुलींच्या आलेल्या आहेत त्यांची मी वेळीच कारवाई करून, ज्यांनी अशा प्रकारची कृती केलेली होती, गुन्हेगारी स्वरूपाचं कृत्य केलेलं होतं, त्यांना सबक घडवण्यात आलेले आहे, शिक्षा घडवण्यात आलेली आहे.